देश विदेशमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती सतत वाढत असलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या दरांसंदर्भात। सोनं आणि चांदीचे भाव अजून किती वाढणार हा एकच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह अगदी उद्योजक आणि व्यावसायिकांनाही पडलाय। कारण सोनं आता 1.5 लाखांच्या पुढे तर चांदी 3.25 लाखांवर पोहोचली आहे। या वर्षीच्या अवघ्या 23 दिवसात सोनं 22,000 तर चांदी तब्बल 88,000 वाढली आहे। सोन्याचे दर आता किती आणि ते कुठवर जातील जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये। लग्न पाहावं करून, घर पाहावं बांधून, तसं आता सोनं पाहावं खरेदी करून असं म्हणण्याची वेळ आली आहे। कारण सोनं आता तब्बल 1.5 लाखांच्या पुढे गेलंय। सोन्याचे दर आज सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार सोनं 4,300 रुपयांनी वाढून प्रति तोळा 1,55,428 रुपयांवर पोहोचलाय। तर 1 किलो चांदी 19,249 रुपयांनी वाढून 3,18,960 रुपयांवर पोहोचली आहे। गुरुवारी चांदी 2,99,711 रुपयांवर होती। यावर्षी अवघ्या 23 दिवसात सोनं 22,233 रुपयांनी तर चांदी तब्बल 88,450 रुपयांनी महागली आहे। गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर 2025 मध्ये सोन्याची किंमत प्रति तोळा 57,000 रुपयांनी वाढली। 31 डिसेंबर 2024 रोजी 1 तोळा सोन्याची किंमत 76,162 रुपये होती। तर 31 डिसेंबर 2025 रोजी सोन्याची प्रति तोळा किंमत झाली 1,33,195 रुपये। याच काळात चांदीचा भाव 1,44,403 रुपयांनी वाढला। 31 डिसेंबर 2024 रोजी 1 किलो चांदीची किंमत होती 86,017 रुपये। तर 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीची किंमत झाली 2,30,420 रुपये इतकी। महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकन टॅरिफ आणि मध्य पूर्वेतील तणाव अजून वाढला तर 2026 मध्ये सोनं प्रति तोळा 1,90,000च्या आसपास जाऊ शकतं असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय। तर अनेक तज्ज्ञांनी चांदी 4 लाखांपर्यंत जाईल असाही अंदाज व्यक्त केलाय। सोन्याचे दर वाढण्याची प्रमुख कारणं कोणती? तर युद्धासारख्या परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढते। जेव्हा महागाई वाढते आणि आर्थिक मंदीची भीती असते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे वळतात। RBI आणि इतर जागतिक बँका आपल्या राखीव साठ्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात। डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यास सोनं आयात करणं महाग होतं, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढतात। अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजाचे दर कमी केल्यास सोन्याचे दर वाढतात, कारण सोन्यात गुंतवणूक करणं अधिक फायदेशीर ठरतं। सोन्याच्या खाणकामाची प्रक्रिया दीर्घ आणि महाग असल्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडल्यास सुद्धा सोन्याच्या किमती वाढतात। दुसरीकडे चांदीच्या किमती वाढण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे औद्योगिक मागणी। सोन्याच्या तुलनेत चांदीचा वापर दुहेरी कारणांसाठी होतो। म्हणजे चांदी मौल्यवान धातू आहेच, पण त्याचबरोबर उद्योगांमध्येही चांदीची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे खात्रीशीर गुंतवणूक म्हणून सोनं आणि चांदीकडे भारतीयांचा कल वाढलाय। तरी लोकांचा खरेदीचा सपाटाही तितकाच सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।